वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवासी शिवाजी रामराव सोनटक्के हे दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पासून बेपत्ता झालेत। याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही पोलिसांनी त्यांचा शोध घेतला नाही असा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। याच अन्यायाच्या निषेधार्थ शिवाजी सोनटक्के यांचे पुत्र वसंत सोनटक्के यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। बेपत्ता वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी वसंत सोनटक्के यांनी केली आहे। त्यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या उदासीन भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। जोपर्यंत त्यांच्या वडिलांचा शोध लागत नाही किंवा पोलीस या प्रकरणामध्ये ठोस कार्यवाही करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनावर दबाव वाढला आहे। आता पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमच्या वडिलाला जवळपास 2 वर्ष झालीत, म्हणजे पोलीस प्रशासनानं काही आम्ही SP साहेबाला, DSP साहेबाला, IG साहेबाला, मुंबई DJ साहेबाला, त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, पुन्हा तथा गृहमंत्री सगळ्याला पत्र पाठवले, पण अजून 2 वर्ष झाले वडिलाचा काही शोध नाही। आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस आम्हाला हकारून द्यायचं, काहीतरी कोंडून दाबदडप करायचा आणि पिस्टन काढून दाखवायचं, नाही तर तुझ्या बापाला जसं गायब केलं तसं तुला एन्काउंटर करावं अशा धमक्या द्यायच्या, मधात कोंडायचं, हकारून द्यायचं। SP ऑफिसला गेलं तरी हेच लोक, वशी जरी मागायला गेलं तरी हेच प्रकार घडते। DYP ऑफिसला गेलं ते लोक म्हणतात की तुम्ही घडीला येतात, तुम्हाला वशा काय करायचं असं DYP साहेब म्हणतात। आणि SP साहेब जेव्हा भेट घ्यायला गेलो आपण तेव्हा SP साहेब भेटतच नाही, ते लोक भेटच घेऊ देत नाहीत। आणि जेव्हा मी अर्ज घेऊन जातो वडिलांसाठी, कलेक्टर साहेबाला जातो, SDM साहेबाला जातो, तेव्हा कुठला काही न्यायच भेटत नाही। 2 वर्ष झाली वडिलाला गायब केले आम्ही। कोणी केलं काही ते आमच्या भावकीचे ना जे जेवढ्याच्या नाव जसे मी जसे घडायले तसे देत राहिलो अर्ज, पण याच्या पोलिसने सगळं खोटच करून टाकले। हरवले म्हणून दिली माझ्या वडिलाची FR कॉपी म्हणून, की मी जाऊन सांगितलं की साहेब आमच्या वडिलाला असं असं आमच्या वरातून रस्ता गेलेला आहे, आणि जे जमीन असेल SDM साहेबांकडे आमच्या तारखी झाल्या। 9 तारखेला 2024ला तारीख झाली आणि 10 तारखेला वडिलाला गायब केलं। तसं आता सतत आमचे अर्ज देत राहतो, येत राहतो, पण न्याय भेटला नाही। मला वाटतं की इथं आपल्या मराठवाड्यामध्ये न्याय भेटणारच नाही, कारण की इथं सगळं हुकुमशाही राज्य चालू आहे। आणि नाही म्हणून आता गरीब परिस्थिती आहे आपली, आपण करून खाणारे लोक, आपण न्याय मागावं कोणला? सरकारला मागावं तर मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून गृहमंत्र्यापर्यंत भारताच्या जाऊन आलो, जसे म्हणजे कागदपत्र, नोटीस, त्याचा उपयोग नाही, काही अर्थ बी नाही एवढ्या वशी देऊन। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।